नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट. महाराष्ट्रातील पीक विमा संदर्भातील खरीप रब्बी हंगामातील पीक विमा जर जमा झाला नसेल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. सरकारने काही गाईडलाईन्स दिले आहे. या गाईडलाईन्सनुसार जर आपला पीक विमा जमा झालेला नसेल तर अशी माहिती सरकारने उघडकीस आली आहे. तर एका जिल्ह्याचा आपल्याला आकडेवारी दिलेली आहे. 2,42,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. त्यापैकी 1,70,000 शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे. राज्य सरकारने पीक विमा संदर्भातील जिल्हा व तालुका स्तरीय कृषी अधिकारी आहे यांच्याकडे पीक विम्याच्या संदर्भातील रेकॉर्ड्स आणि काही अधिकाऱ्यांची कॉन्टॅक्ट नंबर दिले आहे. त्याच्यानंतर आपण तक्रारसुद्धा करू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांनी बघा, आता एका आकडेवारीनुसार 67,000 शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. मग त्या शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर त्यांना सुद्धा आता वाटप सुरुवात आहे. मग ही तक्रार कशी करायची? कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नाही? काही शेतकऱ्यांची KYC प्रॉब्लेम असेल. जेव्हा बघा ₹1 पीक विमा होता तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा मंजूर किंवा पीक विमा भरला होता. परंतु त्याच्यातल्या काही ठराविक शेतकऱ्यांनाच पीक विमा आलेला आहे. तर सरकारने काही अटी आणि शर्ती लावून दिलेल्या आहेत. तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 30,000 ते 40,000 शेतकरी अजूनही या पीक विम्यापासून वंचित आहे. तर या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे? तर PMFBY संकेतस्थळावरती तक्रार निवारण केंद्र आहे किंवा आपल्या तालुका जिल्हा अधिकारी यांच्यानुसार पीक विमा संदर्भातील अधिकारी जे असतील त्या अधिकाऱ्यांकडे लेखी पुरवणी द्यायची आहे की आपल्याला पीक विमा का आला नाही. आपण सगळे डॉक्युमेंट जर दिले असतील, KYC जर अपडेट नसेल तरी सुद्धा पीक विमा आलेला नाही. आता हे सरकारने पुरवणी पर अनुदान आता सुद्धा वाढ करण्यास सुरुवात केली आहे. आता टप्प्याटप्प्यामध्ये ठराविक ठिकाणी पीक विमा येणार आहे. ज्यांची क्युरी असतील अशा क्युरी आपण दुरुस्त करून लवकरात लवकर डॉक्युमेंट बघायचं आहे. जर अजूनही आपल्याला पीक विमा आले नसेल तर PMFBY संकेतस्थळावर जा किंवा तालुका कृषी मंडल अधिकारी असतील यांच्याकडे जा किंवा जे सरकारने, केंद्र आणि राज्य सरकारने PMFBYचे जे अधिकारी नोंदवलेले असतील त्या अधिकाऱ्यांकडे जाऊन आपण आपली तक्रार नोंदवायची आहे. PMFBY संकेतस्थळावरती लगेच लॉग इन करा. आधार कार्ड, पॅन कार्ड टाकायचं आहे, OTP टाकायचा आहे आणि आपले स्टेटस जाणून घ्यायचं आहे. जर आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात बाकीच्यांना पीक विमा आला असेल तर आपल्याला नक्कीच पीक विमा येण्यास मदत होईल. धन्यवाद.